गटारामोशालाच असते, पण आज आहे रंगपंचमी आणि गटारामोशीच्या वरतीच आमची कंडिशन झाली होती. तशीच अवस्था झाली का ती तुम्हाला पुढे समजेलच. तर त्याआधी आज आहे रंगपंचमी, म्हणून मग इथं सकाळी सकाळीच मुलांचं चाललं होतं कलर भरायचं काम. फुगे नव्हते आणले, गेल्या वर्षी फुगे आणले होते आणि ह्या पिशव्या पण आणलेल्या, पण ह्या वर्षी फक्त ह्या बॅग आणल्या. तर सगळे कलर वगैरे भरून झाले आणि मग मुलांनी केले आपल्या घरापुढंच. आम्ही नेहमी कलर खेळत असतो, ती इथे केली सुरुवात. आणि बघा तिकडली काही मुलं, इकडली, असं मुलांचं चाललं होतं याला कलर लाव. आणि कलर आणि पाणी दोन्ही पण होतं. आणि कलर पण एवढे हार्श नव्हते, नॉर्मलच कलर होते. आम्ही अगोदरच ठरवलेलं की जास्त त्रास होईल असे कलर नका आणू, लगेच निघायचे. पण जास्त करून आम्ही पाण्यासोबतच खेळलो आणि मुलांना पण खूप मजा आली होती. तर बघा असं भरपूर बकेट संपले का लगेच भरून आम्ही आणत होतो. आणि 11 वाजता सुरुवात केली तर 3 वाजेपर्यंत आम्ही खेळत होतो. एवढा कलर, एवढं पाणी, एवढं खेळलो आम्ही. आणि इथं आपली छकुली दीदी सगळ्यांना कलर लावते. हे कोरडे कलर आहे आणि ते पण काही एवढे हार्श नाही, साधेच आहेत. आणि नंतर मग लहान मुलांचं बघितल्यावरती मोठ्याल्यांना पण जास्त खेळूशी वाटलं. म्हणजे आता आम्ही खेळतच होतो आणि हा आपला दर्शन भाऊ, हा तर एवढा डेंजर खेळतो ना, गेल्या वर्षी पण एवढा डेंजर खेळला होता. तर बघा इथं फार कधीच कोणाला ऐकत नाही तो. मला तर एवढं भिजवलं होतं ना, म्हणजे पाण्यानेच आम्ही जास्त कलर वगैरे आधी खेळलेलो, नंतर यांनी एवढं पाण्याने मला भरवलं. फार माझ्या केसांपासून तर नखपर पूर्ण आणि ड्रेसमधून असं पूर्ण पाणी हे होत होतं. आमची तोंड बघा, अक्षरशः त्याने पाणी तापवतो का आपण, त्या हे असतं ना टोप, त्याच्या टोपाचं काळं तोंडाला लावलं होतं. आणि तिकडलं पाणी संपलं होतं, म्हणून मग इकडं यांच्या घरापुढं पाणी होतं पुढं. तर मग आम्ही त्या नळावरती शिफ्ट झालो आणि तिथं तो एवढा दंगा झाला ना, खूप म्हणजे खूपच, म्हणजे आमची तोंड तेवढी काळी झाली होती. आता रंगपंचमी आहे म्हणून होणारच. आणि मग इथून आम्ही पाणी भरू भरू त्यांना हे करत होतं. आणि बघा ही छोटी छोटी मुलं, आणि जे शूट घेत होतो ना तो पण एकदम लांब होतं, त्यामुळं असं लांबून लांबून तुम्हाला सगळं दिसत असेल. आणि बघा मी तुम्हाला गटारामोशा काय म्हणते तर ते इथंच तुम्हाला समजेल. कारण आहे ना, म्हणजे कलर तर सगळे संपले होते आणि इथं पाणी खेळून खेळून एक खड्डा झाला होता. तो खड्ड्यात एक पूर्ण असा चिखल झाला होता. आणि इथं बघा आमची कंडिशन काय आहे. तर आम्हा दोघींना यांनी पर असं हे केलं ना का विचारूच नका. आणि बघा मी तर अशी जोरात पडले ना. तर मी सगळ्यांना म्हटलं आज गटारामोशा तर नाही आहे ना. आणि बघा इथं चिखल, बघा हा चिखल. आणि याचा ना लॉंग व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही तिथं पण जाऊन नक्की बघा. आणि कशी वाटली रंगपंचमी नक्की सांगा मला. तुमच्या इकडं पण असंच खेळतात का ते पण सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.